हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्र राज्यामधील सर्वात महत्त्वाचं असणारं क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र होय आणि या शिक्षण क्षेत्रावरती भावी महाराष्ट्राची मदार अवलंबून आहे, पर्यायाने देशाची मदार अवलंबून आहे। आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये जर टॉनिकची गरज असेल तर ही टॉनिक म्हणजेच दुर्लक्षित झालेल्या शिक्षण विभागातील एकूण रिक्त पदांचं होय आणि ही रिक्त पदं आहेत तब्बल 75,203 इतकी। होय, ऐकून विश्वास नाही बसला ना। एकूण 75,203 एवढी रिक्त पदं महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये रिक्त आहेत। याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहूया दुर्लक्षित शिक्षण क्षेत्राला टॉनिकची गरज। राज्यात शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था संचलित व खाजगी अनुदानित शाळांमध्ये एकूण 75,000पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत। त्या भरण्यासंबंधी शासकीय पातळीवर उदासीनता दिसून येते। या उदासीनतेचा उगम शिक्षणाविषयीच्याच एकूण अनास्थेत आहे। ही अनास्था शिक्षणाचा मूळ उद्देश हरवून बसल्याने झाली आहे असे म्हणावे लागेल, असं मत डॉक्टर श्रीरंग देशपांडे यांनी व्यक्त केलेलं आहे। पाहूया काय पूर्ण माहिती दिली ते। शिक्षणाचे प्रयोजन हे ज्ञानार्जन, कौशल्य विकासाबरोबरच कोणत्याही परिस्थितीला यशस्वीपणे सामोरे जाता येण्यासाठी व्यक्तीला सक्षम करणे हे आहे, किंबहुना ते तेवढेच मर्यादित आहे असे मानले जाते। त्यानुसार अभ्यासक्रमाचे नियोजन होत आले, परिणामी मोठ्या संख्येने शिक्षित, उच्च शिक्षित वर्ग निर्माण झाला। शासकीय व खाजगी क्षेत्रात लागणारा नोकरदार वर्ग, उद्योजकता गरज पुरवणारा कुशल कामगार वर्ग मोठ्या संख्येने तयार होत आहे। मात्र प्रकर्षाने अभाव जाणवतो तो सुशिक्षित, सुसंस्कारितांचा आणि आपल्या पुढची हीच मुख्य समस्या आहे। शिक्षणाच्या एकाच आयामावर लक्ष केंद्रित केल्याने स्वातंत्र्योत्तर काळात पैसे कमावणाऱ्या यंत्राची निर्मिती झपाट्याने झाली, माणसाची नाही। शिक्षणाचे दुसरेही महत्त्वाचे अंग आहे ज्याला आपण सोयीस्करपणे दुर्लक्षित केले आहे। राष्ट्राच्या इमारतीसाठी लागणारे वीट न वीट शाळांच्या वर्गखोल्यातून बनत आहे। इथूनच जर सदोष विटांचा पुरवठा होत असेल तर राष्ट्रांच्या इमारतीची पडझड व्हायला वेळ लागणार नाही। दुर्दैवाने शासन, संस्थाचालक, शिक्षक या तीनही घटकांच्या हे ध्यानीमनी नाही। माणूस तयार करणे हे शिक्षणाचे सार्वजनिक प्राथमिक उद्दिष्ट आहे। स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत आपण अनेक पायाभूत सुविधा उभ्या केल्या, अनेक कायदे बनवले, अनेकदा घटना दुरुस्ती केल्या, पण त्या गोष्टी हाताळणारा माणूस तयार करण्याच्या बाबतीत दुर्लक्ष झाले आहे। जो स्वतःपुरताच विचार करू शकतो, स्वतःच्याच आनंदासाठी इतरांचे हिरावून घेतो, स्वतःला सुखी करण्यासाठी व यशस्वी ठरवण्यासाठी इतरांच्या भावनांचा काडीमात्रही विचार करत नाही, तो पशु असतो। आणि जो स्वतः पलीकडे पाहू शकतो, स्वतःबरोबरच इतरांचाही विचार करतो, इतरांचा आनंद वाढवण्याचा प्रयत्न करतो, तो माणूस असतो। असा माणूस घडवण्याची ताकद शिक्षण प्रणालीत अपेक्षित असते। दुसरा विस्मरणात गेलेला मुद्दा हा की आपल्या शिक्षण प्रणालीद्वारे मी भारतीय आहे ही जाणीव आपण कितपत जागी करू शकलो नसता। मी मुसलमान, मी हिंदू, दलित, मराठा, ब्राह्मण या जाणीवा उत्तरोत्तर अधिकाधिक भक्कम झाल्या असत्या का? सातत्याने धर्माच्या भिंती उंचावत आहेत आणि जातींच्या दऱ्या रुंदावत आहेत। शिक्षण प्रणालीचे हे मोठे अपयश आहे। ज्ञानार्जन व कौशल्य विकास, नवनवीन तंत्रधारे कमीत कमी मनुष्यबळावर साधता येईल, परंतु माणूस घडवणे, भारतीय चारित्र्य रुजवणे केवळ तंत्रज्ञानाच्या आधारे किंवा पुस्तकी धड्यांद्वारे जमणार नाही। त्यासाठी चारित्र्यवान, कुशल शिक्षकांची, आदर्श समुपदेशकांची व जबाबदार पालकांची आवश्यकता आहे। पर्यायाने शिक्षण क्षेत्रातील मनुष्य संसाधन विकासावर खर्च वाढवण्याची गरज आहे। शाळांकडे राष्ट्र उभारणीच्या कार्यशाळा ह्या दृष्टीने पाहिले तरच शिक्षण क्षेत्राला भक्कम आर्थिक तरतुदीने न्याय वाटेल। उलट शाळा म्हणजे संस्थाचालकांचा व्यवसाय किंवा शिक्षकांच्या पोटाची व्यवस्था म्हणून जोपर्यंत पाहिले जाईल तोपर्यंत शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याऐवजी तलाट्यांच्या जागा भरण्याची गरज भासत राहील, असं हे मत लेखक, नेत्रतज्ञ, विवेकानंद वाङ्मयाचे अभ्यासक तथा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे औरंगाबाद कार्यकारिणी सदस्य आहेत। महाराष्ट्रातील शिक्षकांची रिक्त पदे पहा किती आहेत। अनुदानित खाजगी शाळा 46,197, अनुदानित खाजगी उच्च माध्यमिक शाळा 6,313, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा 1,875, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा 138, अनुदानित खाजगी माध्यमिक शाळा प्लॅन 5,327,
अनुदानित खाजगी माध्यमिक शाळांतील अतिरिक्त तुकड्या प्लॅन 2025, अनुदानित खाजगी सैनिकी शाळा 102, अनुदानित खाजगी प्राथमिक शाळा नगरपालिका प्राथमिक शाळा 1068, नगरपालिका उच्च माध्यमिक शाळा 98, अनुदानित खाजगी DED महाविद्यालय 41, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 11,510, शासकीय विद्यानिकेतने 509, एकूण 75,203 एवढी शिक्षकांची पदे महाराष्ट्र राज्यामध्ये सद्यस्थितीला रिक्त आहेत. आणि यातील आता पवित्र पोर्टल मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 11,510, नगरपालिका उच्च माध्यमिक 98, अनुदानित खाजगी प्राथमिक शाळा नगरपालिका प्राथमिक शाळा 1068 अशी ही पदं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. त्याच पद्धतीने जिल्हा परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक अनुदानित खाजगी माध्यमिक शाळा याची सुद्धा पदं भरण्यात येणार आहेत. आता ही पदं 5 मार्चच्या आत भरण्यात येणार असल्याचं कालच शिक्षण मंत्र्यांनी घोषित केलेलं आहे. मात्र महाराष्ट्रातील संपूर्ण 75,203 पदं भरणं गरजेचं आहे. तरच शिक्षण क्षेत्राला एक टॉनिक मिळून शिक्षण क्षेत्र अधिक प्रगल्भ होईल. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.